नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. आपण आजच्या दिवशी जे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत त्या प्रश्नांकडे जाणार आहोत. कुठेही जाऊ नका, व्यवस्थित समजून घेऊयात. आणि आज आहे 22 जानेवारी. विद्यार्थी मित्रांनो, या दिवशी काय झालेलं होतं तर संविधान सभेमध्ये पंडित नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव या ठिकाणी मांडलेला जो होता तो मान्य झालेला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आणि आपल्या राष्ट्रध्वजाला याच दिवशी मान्यता मिळाली होती. आणि याच आधारावर आपण अशा स्वरूपाचे जे काय प्रश्न आहेत हे प्रश्न बघूयात. आजचा हा दिनविशेष होता. चला सुरुवात करूयात. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या. इथे काय आहे तर बघा, इलेक्ट्रॉनिक्स निर्यात क्षेत्रामध्ये भारताने जागतिक स्थान कोणते किंवा मग कितवे पटकावले आहे, किती नंबरला भारत देश आहे, कशामध्ये बरं तर निर्यातीमध्ये म्हणत आहे. भारत देशाने काय केलं मित्रांनो, 2025 मध्ये बारकाईने ऐका, 2025 या आर्थिक वर्षामध्ये 45 अब्ज डॉलर जी हे आहे म्हणजे निर्यात आहे, एवढी निर्यात भारताने केलेली आपल्याला दिसून येते. आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे तर एवढी निर्यात करून भारत देश हा जो आहे हा विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या क्रमांकावर आहे. जगात कितव्या क्रमांकावर आहे? तिसऱ्या क्रमांकावरती भारत देश आहे. आता आपण पुढे जाऊयात. नंतरचा जो काय प्रश्न आहे तो प्रश्न आपण पाहूयात. बघा इथे काय म्हटलंय, भारतीय नौदल ही एक संस्था, भारतीय नौदल आणि त्याचबरोबर DRDO जी संशोधन संस्था आहे आपली, लष्करामध्ये मदत करणारी संस्था आहे. ओके, जिला आपण डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट अँड ऑर्गनायझेशन असं म्हणतो किंवा ऑफ ऑर्गनायझेशन असं म्हणतो. आणि या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने 5व्या सागर मैत्री या संयुक्त मोहिमेचं जे काय आयोजन आहे ते आयोजन कोणत्या तारखेला केलं होतं अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ती जी तारीख आहे ती तारीख आहे 17 जानेवारी, म्हणजे नुकतंच हे आयोजन झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे. पुढे जाऊयात आपण. बघा, भारतीय रेल्वेने काय केलं माहिती आहे का, 15 जानेवारी 2026 रोजी भारतीय रेल्वेच्या सर्वोच्च जीवन रक्षक पदक, हे जे पदक आहे किंवा हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार समजून घ्या, सर्वोच्च जीवन रक्षक पदक म्हणत आहे. म्हणजे हा पुरस्कार रेल्वेमध्ये दिला जातो. आणि हे जे आहेत लक्षात घ्या, RPF बघा, RPF या फील्डमधले किंवा या क्षेत्राचे या ठिकाणी इन्स्पेक्टर असलेले इथे कॅन्डिडेट आहे. आणि यांना सर्वोच्च शौर्य पुरस्काराने नुकतंच सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचं करेक्ट उत्तर काय आहे माहिती आहे का, तर चंदना सिंग असं त्याचं करेक्ट उत्तर आहे. म्हणून याला तुम्ही क्लिक करून ठेवा. ओके, टिक झालं पाहिजे त्याला. पुढे जाऊयात. 20 जानेवारी आणि त्याचबरोबर 26 जानेवारी म्हणजे 20 ते 26 जानेवारी या दरम्यान काय झालेलं आहे तर खेलो इंडिया विंटर गेम्स जे काय आहेत हे गेम्स पार पडलेले आहेत. तर ते नेमकं कुठे आयोजित करण्यात आलेले होतं तर ते तुम्हाला सांगायचं. तर त्याचं आयोजन मित्रांनो लेह आणि त्याचबरोबर या गुलमर्ग या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. म्हणजे आपलं जे काय ऑप्शन आहे ते कोणतं करेक्ट असणार आहे तर ऑप्शन नंबर आपलं डी असणार आहे. बी आणि सी करेक्ट आहे. दोन्ही ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यानंतर भारताने देशातील पहिल्या ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रकल्पाचं शुभारंभ कोणत्या ठिकाणी केलेला आहे तर याचं करेक्ट उत्तर काय, नॉर्थ बे श्री विजयापुरम आहे ते, विजयापुरम. आणि हे अंदमान आहे. काय आहे, अंदमान या ठिकाणी केलेलं दिसून येत आहे. पुढे जाऊयात आपण. नंतरचा प्रश्न बघा, 7व्यांदा युगांडा या देशाचे राष्ट्राध्यक्ष जे काय आहेत ते कोण बनलेले आहेत 7 वेळस सलग. तर याचं करेक्ट उत्तर डी आहे. तर यावेळी कगुटा मुसेवेनी अशा पद्धतीचं नाव आहे. आणि जर तुम्ही युगांडाची राजधानी पाहिली मित्रांनो तर ती कोणती बघायला मिळेल बघा रे. राजधानी युगांडाची जर तुम्ही चेक केली तर ती आहे कंपाला. आणि खंड आहे आफ्रिका. आफ्रिका खंडामध्ये कोणत्या दिशेला आहे हा देश तर हा पूर्व आफ्रिकामध्ये बघायला मिळेल तुम्हाला. त्यानंतर अधिकृत नाव काय तर रिपब्लिक
ऑफ युगंडा असा आहे, प्रजासत्ताक देश आहे. त्यानंतर चलन आहे युगांडन शिलिंग नावाचं, राष्ट्राध्यक्ष आहेत यावेरी कगुटा मुसेवेनी अशा पद्धतीचे राष्ट्राध्यक्ष. आणि या देशाची जी भाषा आहे ती भाषा स्वाहिली आणि त्याचबरोबर इंग्लिश ही देखील अधिकृत भाषा आहे. हे देखील लक्षात राहू द्या. आपण पुढे जाऊयात, नंतरचा जो काय प्रश्न आहे तो पाहूयात. बघा इथे काय म्हटलंय, आर्थिक वर्ष कोणतं, 2026 आणि त्याचबरोबर 27. 2026-27 साठी भारताचा जो काय GDP आहे तो GDP वाढीचा जो काय दर आहे तो अंदाजा किती वर्तवण्यात आलेला आहे, तर 6.4 एवढा वर्तवण्यात आलेला आहे. म्हणून हे पण लक्षात राहू द्या. आपण जाऊयात पुढे, नंतरचा प्रश्न बारकाईने समजून घ्या. प्रश्न कसा आहे, घाबरू नका, मोठा जरी असला तरी ह्याच्यातून काही कॉन्सेप्ट क्लिअर होत असतात. बघा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही एक संस्था आहे, जी संस्था 1944ला अस्तित्वात आली होती आणि तिने प्रत्यक्ष कार्य 1945ला केलेलं दिसून येतं. आणि हिचं जे काय हे मुख्यालय जे काय आहे ते वॉशिंग्टन DC अमेरिकेला आहे, लक्षात राहू द्या, हे पण महत्त्वाचं आहे. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ज्याला आपण IMF असं म्हणतो, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणतो. आणि हे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड काय करतं, तर वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हा जो अहवाल आहे हा अहवाल काय करतं, पास करतं, दरवर्षी काढतं. ओके, मग वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक या अहवालानुसार भारताच्या आर्थिक वर्ष 2025-26च्या GDP वाढीचा दर अंदाज सुधारून किती करण्यात आलेला आहे किंवा किती झालेला आहे, तर 7.3 एवढा झालेला आपल्याला बघायला मिळतो. हे पण लक्षात राहू द्या. तुम्हाला इथे हे कळालं पाहिजे की वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्ट जो आहे तो कोण पास करतं, कोणती संस्था, आंतरराष्ट्रीय संस्था काढते, तर ती IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. आणि एक लास्ट क्वेश्चन बघा, सेकंड लास्ट, नीती आयोग आहे आपल्याकडे 2014 पासून अस्तित्वात आलेला. आणि हा जो नीती आयोग आहे मित्रांनो, या नीती आयोगाने नुकतेच जाहीर केलेल्या निर्यात तयारी निर्देशांक 2025 नुसार, तर या अहवालानुसार मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावरती आहे, तर महाराष्ट्र हे राज्य पहिल्या क्रमांकावर दिसून येईल तुम्हाला. आणि गुजरात हे दुसऱ्या क्रमांकावरती आणि तमिळनाडू तिसऱ्या क्रमांकावरती, लक्षात राहू द्या. असे हे क्रमांक. आणि एक लास्ट प्रश्न, हे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, ओके, ज्याला NDRF असं आपण म्हणतो, म्हणून हे पण लक्षात राहू द्या. आणि याचा स्थापना दिन जो आहे तो कोणता आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर 19 आहे, 19 जानेवारी. कळालं सर्वांना. असा जो काय प्रकार आहे हा इथे आपल्याला बघायला मिळतोय. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी व्यवस्थित या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे. आणि तुम्हाला पुढचा मी मुद्दा सांगतो, आपल्या लेक्चरमध्ये पुढचा पण घेऊ. काय झालंय बघा, हे आता थोडं एक्स्ट्रा असणार आहे. नितीन नबीन यांची काय झालेली, भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून 20 जानेवारी 2026 पासून नियुक्ती झालेली आहे. ओके, कळालं सर्वांना. जाऊयात पुढे. आणि मग याच्या रिलेटेड काय होणार आहे, तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. तर प्रश्न अशा स्वरूपाचे असतील. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतोय तो मी तुम्हाला समजून देतो. असा प्रश्न आपल्याला डेफिनेटली विचारला जाईल, भाजपाचा सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहे, तर नितीन नबीब हे आहेत. आणि मग पुढे नितीन नबीब हे कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत, तर झारखंडचे आहेत. आणि नितीन नबीन यांनी कोणाची जागा घेतली, बरं का, लक्षात ठेवा, हे जागा आहे, जागा घेतली तर JP नड्डा यांची जागा घेतली. आणि भाजपाचे पहिले अध्यक्ष कोण, तर अटल बिहारी वाजपेयी आहेत. आणि महाराष्ट्रातील भाजपाचे पहिले अध्यक्ष नितीन गडकरी राहिलेले आहेत. 3 वेळा भाजपाच्या अध्यक्षपदावर काम करणारे कोण, तर लालकृष्ण अडवाणी आहेत. आणि नितीन नबीन यांची भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा केव्हा स्वीकारला, तर 20 जानेवारी 2026ला. आणि भाजप पक्षाची स्थापना केव्हा झाली, तर 6 एप्रिल 1980ला झालेली. हा पक्ष अगोदर
जनता दलामध्ये होता आणि जनता दलाची जी काय स्थापना आहे ती 1951ची आहे, 21 ऑक्टोबर 1951ची. आणि या पक्षातून जे काय लोक आहेत ते नेत्यांमध्ये एक वैचारिक वाद झाला, फूट पडली. 1977ला फूट पडून हा पक्ष नंतर पुन्हा कालांतराने काय झाला, अस्तित्वात आला भाजप. आणि मग भारतीय जनसंघ हा कुणी स्थापन केलेला पक्ष होता, तर डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी यांनी काय केलेला होता, तो स्थापन केलेला होता. कळालं सर्वांना? चला झालं. धन्यवाद मित्रांनो.